नमस्कार. कवी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्लम केक बनवायला शिकूया. हा केक अतिशय सोपा आहे आणि आपण मुलांना टिफिनला पण सहज देऊ शकतो. प्लम केक बनवण्यासाठी आपल्याला काय काय तयारी लागते ती बघूया. सर्वप्रथम 2 संत्रे घ्यायचे आहेत. हे संत्रे अशा पद्धतीने कापून याचा आपण रस काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व संत्र्यांचा आपण रस काढून घ्यायचा. रस काढून झाला का गाळणीच्या साहाय्याने आपल्याला हा रस गाळून घ्यायचा आहे. यातले सीड पूर्ण काढून टाकायचे. सीड काढून टाकल्यावरती आपण जे ड्रायफ्रूट घेणार आहोत त्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके हे आपण भिजत घालायचे आहेत. या पद्धतीने बारीक कट करून हे ड्रायफ्रूट आपण भिजत घालायचे. 3 ते 4 तासासाठी आपण हे भिजत घालणार आहोत. आपले ड्रायफ्रूट भिजतात तोपर्यंत आपण एक पॅन गरम करायचा. त्यामध्ये 1 वाटी ज्या वाटीने आपण मेजर घेणार आहोत ती वाटी भरून साखर घ्यायची आहे. साखर ही मंद गॅसवरती वितळायची. जोपर्यंत साखरेचा चॉकलेटी असा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण ती हलवत राहायची आहे. साखरेला आता ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. या पद्धतीने पूर्णपणे साखर आपली वितळायला हवी आहे. साखर पूर्ण वितळून झाली की आपण त्यामध्ये ज्या कपाने आपण साखर घेतली होती त्याच कपाने आपण अर्धा कप पाणी टाकणार आहोत. हे पाणी पाकामध्ये आपण पूर्णपणे मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने पाक आणि पाणी सर्व एकत्र झालं का आपण गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. आता एका बाउलमध्ये 2 कप आपण मैदा घेतलेला आहे. ज्या कपाने आपण साखर घेतली होती त्या कपानेच 2 कप मैदा घेतला आहे. 50 ml तूप आहे. तुम्ही तूप वापरा किंवा बटर वापरा. 50 mlच वापरायचं आहे. 50 ml दूध, 3 चमचे कोको पावडर, 3 चमचे दूध पावडर, हे सर्व आता एकत्र करून घ्यायचं. सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं का आपण जो साईडला पाक काढून ठेवलेला होता तो आपण टाकणार आहोत. हा पाक थंड असल्यावरच टाकायचा आहे. सगळ्या गोष्टी आपण रूम टेम्परेचरला असतील अशाच वापरायच्या आहेत. हे सर्व मिक्स करून झालं का यामध्ये 1/4 चमचा मी जिरे, लवंग, जायफळ, विलायची यांची एकत्र करून पूड वापरलेली आहे. 1 चमचा इन्सेन्स वापरला आहे. हे सर्व टाकून झालं का चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं. यामध्ये टूटी फ्रुटी आणि चेरी टाकणार आहोत. आपण जे भिजत घातलेले ड्रायफ्रूट आहेत ते पण यामध्ये टाकायचे आहेत. हे चेरी आणि ड्रायफ्रूट मिळून 1 कप म्हणजे आपण जे मेजरला जो 1 कप घेतलेला आहे तो 1 कप भरून होतं सर्व. आता हे सर्व ड्रायफ्रूट वगैरे आपण मिक्स करून घ्यायचे. आपण मेजरसाठी जो कप वापरतो तो आपण बदलायचा नाही आहे. सर्व मेजरमेंट त्याच कपाने झाले पाहिजे. 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1/4 चमचा खायचा सोडा वापरायचा आहे. थोडंसं 2 चमचे पाणी टाकायचं. तुमचा बॅटर जर पातळ झालेला असेल तर पाणी वापरू नका. आता आपण हे मिश्रण केक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये काढून घेऊया. याला मी खाली बटर पेपर टाकलेला आहे. आपण हा केक गॅसवर बनवणार आहोत. ज्यावेळेस केक गॅसवर बनवतो त्यावेळेस केक ज्या भांड्यामध्ये बनवायचा आहे, कुकर असो किंवा पातेलं असो, ते भांडं आपण 5 ते 10 मिनटासाठी चांगलं गरम करून घेणार आहोत आणि नंतरच केक आपण त्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला आवडेल तसा आपण वरून केक सजवणार आहोत.
केक सजवून झाला का या पद्धतीने टॅप करायचं आणि नंतरच भांडं गॅसवरती ठेवायचं. पातेलं आपलं चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे. आता यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे. ह्या जाळीवरती आपण केक ठेवणार आहोत. केक तयार व्हायला साधारण 45 मिनटं लागतात. आपण सुरुवातीचे 5 मिनटं हा गॅस मोठाच ठेवायचा आहे. नंतर गॅस बारीक करायचा आणि 45 मिनटं वाट बघायची. केक ज्यावेळेस बनून तयार होतो त्यावेळेस आपण त्यामध्ये काडी टोचून बघायची. काडीला जर थोडंसं दाणे लागलेले असतील तर आपला केक अजून तयार व्हायला 5 मिनटं बाकी आहेत असं समजायचं. आपण आता 5 मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवणार आहोत. आता आपला केक तयार झालेला आहे. काडीला कोणत्याही प्रकारे दाणे आलेले नाही आहेत. आता हा केक आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. केक हा थंड झाल्यावरच बाहेर काढायचा. या पद्धतीने आपण केक काढलेला आहे. छान झाला आहे आपला केक. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. केक आपला अतिशय सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.